च्या पेटीसाठी आलेले आहे वादळ शाबाज वर्सेस सुनीत 11. पहिला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि आपला पॅटर्न शॉट दाखवत असताना चेंडू होतोय वावराच्या बाहेर, येतोय 4 धावांचा आहेर, चौकार. सनील यांच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. तदनंतर ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना रसिक एक धाव घेण्याचा प्रयत्न तो सुद्धा फसलेला दिसते, कारण क्षेत्ररक्षण तितक्याच ताकदीचं आहे. मिड ऑनच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक सनील थोडासा आज जास्त प्रयत्न करताना पाहायला मिळतो आणि रसिक सुद्धा, कारण की आल्या आल्या त्याने चौकार ठोकला आणि आपले इरादे स्पष्ट केलेत की हा सामना आम्हाला जिंकायचा आहे. यावेळी हवेचा राजमार्ग उंचावरून आणि ते ओ माय गॉड, हे प्रभू ये क्या हो गया असंच म्हणावं लागेल, कारण की इझी झेल, स्वस्तातला झेल हा मासा मात्र तुम्हाला 200 रुपये किलोने भेटणार होता, तो 50 रुपये किलोने भेटणार होता, परंतु आता त्याला काही तुम्ही घेऊ शकला नाहीयेत. सोपा झेल मात्र सोडून टाकलेला आहे रसिकचा. टर्निंग पॉइंट असू शकला असता हा मॅच मधला. जिथे जिथे महत्वाचा टर्निंग पॉइंट उभा असतो मॅचचा, तिथे तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने कमाल दाखवणं हे नितांत गरजेचं असतं आणि ती कमाल या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला दिसली नाही आहे. रसिक थोडासा आनंदित असेल, कारण की पुन्हा एकदा त्याला जीवदान मिळाले. टोटल धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर. यावेळी रसिकला तुम्ही जीवदान दिलं ना, त्याचा घ्या फायदा घेऊन घेतलेला आहे रसिकने आणि चौकार घेतलेला आहे. 4 धावा. विनंती असेल सिद्धेश 11 संघाने कृपया आपण व्हॉलेंटियर जबाबदारी सांभाळायची आहे. रसिक 4 चेंडूमध्ये 10 धाव बनवत असताना पुढला चेंडू बॅकवर्ड पॉइंटला कट केलाय. क्षेत्ररक्षक आलाय, 1 धाव इथपर्यंत घेतणार. पहिलं षटक या चेंडूने मात्र समाप्त होत असताना पाहायला मिळतोय वादळ शाबाज या संघासाठी. सॉरी, 1 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. 11 धावा बनलेल्या आहेत या पहिल्या षटकामध्ये आणि महत्त्वाचा टर्निंग पॉइंट जो की झेल सुटली, हातामध्ये आलेला गोळा तो मात्र धरतीला दान केला होता क्षेत्ररक्षकाने. सनील खूप अंशी नाराज असेल आपल्या या क्षेत्ररक्षकावर. आता मात्र मृणाल धुमाळ डावखुरा हाताचा फलंदाज, गोलंदाजीसाठी सनील शेवटचा चेंडू घेऊन व्यासपीठ एंडच्या दिशेने. कॅप्टन हा मात्र मागच्या दिशेला उडालाय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1च धाव इथे सुद्धा त्याला मिळणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. पहिल्या षटकानंतर टोटल धावसंख्या आपण पाहतोय तर 12 बिनबाद 12 धावसंख्या. कॅप्टन वर्सेस कॅप्टन असा एक जबरदस्त टफ फाईट सामना टक्कर आपल्याला जरूर पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती. सनील हा सुनीत 11 संघाचा कर्णधार आहे आणि समोर आहे वादळ शाहबाज या संघाचा कर्णधार. अर्थातच रसिक आणि सनील याला महत्त्वाची संधी निर्माण झाली होती की झेलबाद करायची रसिकला, परंतु त्याचं संधीचं सोनं करू शकला नाही आहे तो सुनीत 11 हा संघ आणि रसिकला जीवदान. त्याच्यामुळेच रसिक आपल्याला दुसऱ्या षटकासाठी सुद्धा मैदानामध्ये खेळत असताना दिसणार आहे. आघाडीलाच आलेली ही जोडी मृणाल धुमाळ आणि त्याच पद्धतीने रसिक पाटील ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतोय. रसिकने 5 चेंडूंचा सामना केला, त्यामध्ये त्याने 2 चौकार ठोकले. अप्रतिम शॉट, पॅटर्न शॉट
ज्या पद्धतीची त्याची फलंदाजी आहे, लेदर क्रिकेटचा अनुभव त्याने नक्कीच इथे दाखवून दिलेला आहे. लेदर क्रिकेटमध्ये टेक्निकल फलंदाजी केली जाते, क्लासिकल शॉट्स पाहायला मिळतात, कॉपी बुक शॉट्स असतात आणि ते मात्र शॉट्स रसिकच्या बॅटमधून आपल्याला मोठ्या प्रमाणात जेव्हा तो मैदानामध्ये असतो तेव्हा नक्कीच पाहायला मिळतात. परंतु दुसऱ्या बाजूने एक अफलातून फलंदाज आहे मृणाल धुमाळ. इम्प्रुव्हाइज फटके त्याच्या बॅटमधून सातत्याने येत असतात. डावखुरा हाताचा फलंदाज सज्ज होते MIDC एंडकडून आदित्य जुईकर गोलंदाजीसाठी. यावेळी पहिल्या चेंडूवर आदित्यच्या आल्या खडे खडे सीमारेषा पलीकडे 6 धावांचा अप्रतिम षटकार. आल्या एक षटकार ऑफ यष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. जिथे क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये मात्र त्या रिझनमध्ये चेंडू पाठवलाय. या चेंडूवर एक धाव ॲडिशन झाल्यानंतर टोटल धावसंख्या वादळ शहाबाद या संघाची आपण पाहतो तर जमलेली आहे ती 19. करंट रन रेट आपण पाहिला तर 14.25 च्या सरासरीने पाहायला मिळतं आणि नक्कीच पंचांची भूमिका इथे पाहायला मिळते आपल्याला. राजू पाटील कामारळी पेंड आणि प्रीतम पाटील कळवे पेंड आणि वैशिष्ट्यपूर्ण पंच आहेत. राजू पाटील हे मात्र एका विशिष्ट पद्धतीने आपला जो काही निर्णय असेल, षटकार मारला तर एक पाय आडवा उंच करून मात्र तो षटकाराची दिशा सांगतात की हा षटकार आहे. असं वेगवेगळ्या पद्धतीने वैशिष्ट्यपूर्ण निर्णय त्यांच्याही माध्यमातून आपल्याला जरूर मिळतात. आपल्यामध्ये आपलं जे काम असतं त्याच्यामध्ये काहीच नाविन्य आणण्याचा प्रयत्न नक्कीच त्यांच्या माध्यमातून होते. आता मात्र आहे स्ट्राईक रसिककडे. ओव्हर द विकेट फुलटा स्वरूपाचा चेंडू वर गेलाय आणि गगनभेदी षटकार आलाय. 6 धावा 6. थँक्यू डीजे. सिद्धेश इलेव्हन संघ आपलं सहकार्य आम्हाला नितांत गरज आहे आपल्या सहकार्याची. यावेळी ऑफ एसटीच्या बाहेर होता. इथे मात्र संधी सोडलेली नाही आहे. घेतलाय झेल आणि संपलाय रसिक याचा खेळ. विकेट क्रमांक पहिला बॅक टू दी पॅव्हेलियन. थँक्यू डीजे. द्वितीय क्रमांकाचं षटक गोलंदाजी मार्गावर मार्गस्थ आहे. टोटल धावसंख्या वादळ शहाबाज या संघाची आपण पाहतोय झालेली आहे ती 25. एक विकेट आताच नुकतीच पडलेली आहे. रसिक पाटील याची 7 चेंडूंचा सामना त्याने जरूर केला. त्यामध्ये एक षटकार खेचला, 2 चौकार अशी महत्त्वपूर्ण खेळली. टोटल 17 धावसंख्या आणि 17चा आकडा त्याच्यासाठी नक्कीच खतरा साबित झालेला आहे. आदित्य जुईकर यांची गोलंदाजी अप्रतिमरित्या होत आहे. आतापर्यंत 1 डॉट 13 धावा जरूर दिलात पण महत्त्वपूर्ण एक विकेट त्यांच्याकडून आलेली आहे. MIDC एंडच्या दिशेकडून पुन्हा एकदा सज्ज होत असताना नवीन फलंदाज गेलाय तो महेश पाटील. यावेळी महेश पाटीलचा बोलबाला असणार आहे. डंका आणि जिंकले श्रीलंका. 6 धावा षटकार. महेश पाटील वादळ शहाबाज संघ जिथे खेळत असतो हा महेश पाटील त्यांच्या संघामध्ये नेहमी असतो. एका चेंडूचा सामना करत असताना पहिल्या चेंडूवर 600च्या स्ट्राईक रेटने 6 धावसंख्या. नक्कीच पुन्हा एकदा इथे सुरुवात करण्यात येणार. आदित्य जुईकर आतापर्यंत 19 धावा त्यांनी खर्च केलेला आहे. द्वितीय क्रमांकाचं षटक शेवटचा चेंडू.
आणि यावेळी अगदी खोलवर टप्प्याने टाकलेला चेंडू ऑफ साईडला खेळून काढला, क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड ऑफला पर्यंत. एक धाव पूर्णत्वास नेतोय. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलेला आहे. 16च्या सरासरीने टोटल धावसंख्या झालेली आहे वादळ शाहबाज या संघाची 32 आणि त्याच्यावर एक महत्त्वपूर्ण विकेट जरूर आलेली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिले तर 12 गेल्या. तदनंतर आदित्य काही अंशी महागडं षटक जास्त धावा खर्च करत असताना पाहायला मिळाला. अर्थातच 20 धावा इथे आदित्यने खर्च केलेल्या आहेत. आता विचार करावा लागेल सनीलला की कोणत्या प्रकारे स्ट्रॅटेजी आखायची आहे, कारण 32 धावा आधीचा सामना सुद्धा आपण पाहिला, त्याच्यामध्ये 52 धावा झाल्या होत्या. 53 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु 53 धावांचा पाठलाग 11 फायटर्स या संघाने जरूर केला. आणि इथे सुद्धा सुरुवातीच्या सत्रामध्ये धावा बनतात हे आता 2 दिवसांच्या खेळाच्या अंती सगळ्यांना माहितीच असेल. शेवटच्या सत्रामध्ये धावा बनत नाहीत, परंतु सुरुवातीच्या जेव्हा सूर्य उगवतीच्या दिशेला असतो तेव्हा मात्र या धावसंख्या बनत असतात. टोटल धावसंख्या पाहतोय तर वादळ शाहबाज 32 या आकड्यांवर. करंट रन रेट 16.00. प्रोजेक्टेड स्कोअर आपण पाहिला तर 64चा पाहायला मिळेल. नवीन गोलंदाजी मार्गावर सुनीत 11 या संघामध्ये एस फॅक्टर महत्त्वपूर्ण कामगिरी करतो. सनील आहे, सुनीत आहे, अशा प्रकारे एस नावाचे खेळाडू. राऊंड द विकेट. डावकऱ्या हाताचा फलंदाजाला त्याने सुद्धा कट केलाय. पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला मात्र चकवून चेंडू मागच्या दिशेला गेलाय. वेगाने दुसरा क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत एक धाव इथे काढले. 2 धावाचे पूर्णत्व इथे करण्यात आलेले आहे महेशच्या माध्यमातून. महेश आणि मृणाल असा एम फॅक्टर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. महेश जेव्हा मैदानामध्ये उतरला, स्ट्राईक त्याच्याकडे आली, त्याच वेळी पहिल्या चेंडूवर मात्र त्याने षटकार खेचला होता. तदनंतर 3 चेंडू टोटल त्याने खेळून काढलेले आहेत आणि 9 धावसंख्या, 300चा स्ट्राईक रेट आता त्याच्याकडे आहे. पाहायचं आहे सुमित पाटील कोणत्या प्रकारे गोलंदाजी करणार आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा दिल्यात. यावेळी ऑफिसच्या बाहेर टाकलेला चेंडू ऑन साईडला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण. आणि इथे महेशचं टार्गेट होतं की याही चेंडूवर 2 धावा पूर्ण करायच्या होत्या, परंतु मृणाल त्यांनी थांबवलंय. मृणाल म्हणतोय आता मी करणार आहे कमाल. मृणाल धुमाल. सुमित पाटील 2 चेंडू, धावा बनल्यात त्या टोटल वादळ शाहबाज संघाच्या 35. 1 विकेट गेले. महत्त्वपूर्ण सामना आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो मात्र सुपर 8 या फेरीमध्ये दाखल होणार आहे. त्याच्यामुळे किती महत्त्वपूर्ण सामना आपल्यासमोर सादर होतोय त्याचे आनंद मात्र प्रेक्षकगण घेत आहेत. यावेळी हवेचा घेतलाय राजमार्ग, आलाय हा सीमारेषे पलीकडचा षटकार. 6 धावा. निवडलेला आहे. थोडासा लांब झेल सुट्टी तरी चालेल, पण चेंडू मात्र आपल्या माध्यमातून अडला पाहिजे असा मात्र सावध पवित्रा या क्षेत्ररक्षकाने निवडलेला आहे. वादळ शाहबाज षटक क्रमांक 3 चालू आहे. टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 42. खूप चांगली धावसंख्या वादळ शाहबाज या संघाच्या खेळाडूंची वादळी खेळी पाहायला मिळतोय सुरुवातीपासूनच. यावेळी नक्कीच हा वाईट चेंडू असेल डाव्या यष्टीच्या बाहेर आणि आमचं पंच प्रीतमजी पाटील कळवे पेन यांच्या माध्यमातून सिग्नल आलेला आहे. हा स्वैर चेंडू अवांतर स्वरूपाने धावसंख्येमध्ये ॲडिशन होताना दिसेल. 43 धावा धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 2.4 षटकांचा खेळ समाप्त. महेश पाटील आहेत फलंदाजीसाठी, डाव्या हाताचा फलंदाज. राऊंड द विकेट त्यासाठी कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक तैनात आहे बाउंड्री लाईन लगत आणि इथे सुद्धा 1च धावेची ॲडिशन होणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 44 या आकड्यांवर. शेवटचा 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3. करंट रन रेट आपण पाहिलं तर 15.53.
यावेळी अगदी खोलात टाकलेला चेंडू खेळून काढलेला आहे ऑन साईडला, 1 धाव. आणि इथे मात्र चांगल्या फटक्याला आणि 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत त्या मृणालने. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 नंतर टोटल धावसंख्या बनलेली आहे ती 1 बाद 46 धावसंख्या. पृथक्करण आपण पाहिलं या षटकामध्ये तर 1 षटकार गेलाय, 1 वाईडच्या स्वरूपातून अवांतर धाव, तदनंतर एकेरी आणि दुहेरी या धावांचा भरणा झाल्यानंतर टोटल 14 ही आकडा पार केलेला आहे या षटकांमध्ये. वादळ शहाबाज संघ 46 या धावसंख्येवर खेळत आहे 3 षटकांच्या अखेरीमध्ये. आणि इथे चेक केली जाणार आहेत आमचे अतिदक्ष पंच. आमच्या इथे अतिदक्ष पंच पहा, पंचांची भूमिका प्रत्येक सामन्यासाठी किती महत्त्वाची असते. जसं एखादा चित्रपट बनवायचा असतो त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा दुवा असतो चित्रपटाला की सगळ्यांना जो बांधून ठेवतो चित्रपट कोणत्या दिशेने बनवायचं, कसं बनवायचं, याच्यासाठी जो डायरेक्शन करत असतो तो डायरेक्टर असतो. आणि सामन्यामध्ये डायरेक्शन खऱ्या अर्थाने करत असतो तो पंच असतं. त्यांचं लक्ष थोडं विचलित झालं होतं प्रीतमजी पाटील यांचं, तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की शॉर्ट रन आहे की नाही ते चेक करा. या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गाळबोट न लागता चांगल्या पद्धतीने आपले निर्णय कसं द्यायचं हे मात्र पंचांनी आपल्या माध्यमातून जरूर दाखवलेलं आहे. वादळ शहाबाज संघ खेळत आहे 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 46 या आकड्यांवर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये महेश पाटील आहेत जे की 5 चेंडूंचा खेळ करत असताना 11 धावा. आणि हा क्लिअर आहे, 2 धावा आहेत पंच. नक्कीच तंत्रज्ञानाचा फायदा आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने नक्कीच होतो. ज्या गोष्टी मानवीय नयनांनी मिस केल्या जातात त्या गोष्टी मात्र कॅमेऱ्याच्या कक्षेत कॅच केल्या जातात आणि तेचाच फायदा आपल्याला इथे होत असताना पाहायला मिळतो. महेश पाटील जे की मैदानामध्ये आहेत 5 चेंडूचा सामना केला आहे आणि महेश पाटील यांनी धावा बनवलेल्या आहेत एका षटकाराच्या जोरावर 11 धावा. मृणाल धुमाळ आहेत, त्यांनी सुद्धा 6 चेंडूंचा खेळ केला आहे, 2 षटकार मारलेत आणि टोटल धावसंख्या त्यांनी वैयक्तिकपणे बनवलेल्या आहेत त्या 17 धावा. पार्टनरशिप पाहिली तर 8 चेंडूमध्ये 21 धावा ची पार्टनरशिप आपल्याला त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. षटक क्रमांक शेवटचा असेल अर्थातच 4थं षटक आणि ते घेऊन आलेले आहेत आदेश. आदेशचा पहिला चेंडू लेफ्ट हँड बॅटर, राईट हँड बॉलर, राऊंड द विकेट, ऑन साईडला फटका, एक क्षेत्ररक्षक येतोय. पहा सर्कलच्या आतमध्ये सुद्धा 2 धावा पूर्ण केल्यात. अरे 2 नाहीये तर 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षणामध्ये कमजोरी दाखवतो तेव्हा तेव्हा फलंदाज त्याचा फायदा घेत असतो आणि इथे फायदा घेत असताना पाहायला मिळालाय. अगदी सर्कलच्या आतमध्ये चेंडू होता आणि इथे सुद्धा तब्बल 4 धावा खेचलेल्या आहेत धावून. मित्रांनो पहा, क्षेत्ररक्षण चांगलं झालं नाही की तुमच्या संघाची दयनीय अवस्था ही जरूर होते. पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं अशाच प्रकारची एक रसिक पाटील यांची सोपी झेल मात्र सोडली होती आणि याही क्षणी सर्कलच्या आतमध्ये 4 धावा तब्बल खेचून काढलेल्या आहेत. मैदानामध्ये काय घडतंय आणि या 4 धावांच्या ॲडिशनने आपल्याला पाहायला मिळेल 50चा आकडा सुद्धा वादळ शहाबाज या संघाने पहिल्याच चेंडूवर पूर्ण केलेला आहे. 4थ्या षटकाच्या सुरुवातीला टोटल धावा पाहतोय आपण. महेश पाटील खेळत आहेत 6 चेंडूंचा सामना करत असताना 15 धावा आणि तदनंतर मृणाल धुमाळ 6 चेंडूचा सामना करत असताना 17 धावा. 9 चेंडूमध्ये 25 धावांची अप्रतिम पार्टनरशिप आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अप्रतिम सामना हा नक्कीच होणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये विचार करावा लागणार आहे. सनील एका बाजूला कर्णधार आहेत, कुठेतरी प्रयत्न करावे लागणार, परंतु सनील सुद्धा तितकाच ताकदीचा आहे. तो चेस करू शकतो, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे जोश आहे, त्याच्याकडे जिद्द आहे आणि ते कॅपॅसिटी आहे आणि ती कॅपॅसिटी घेऊन तो पुन्हा एकदा मैदानामध्ये फलंदाजीसाठी सुद्धा उतरणार आहे. नेक्स्ट बॉल आदेशचा समोर सरळ हाताने खेळून काढलेला फटका ऑन साईडला आहे. व्ही मध्ये अगदीच खेळून काढलाय. या क्षणी मात्र धाव घेतलेली नाहीये. थोडासा कव्हर करत असताना आदेश पाहायला मिळतोय. 2 चेंडू आदेशच्या या षटकामध्ये संपलेले आहेत. 50 या आकड्यांवर धावसंख्या स्थिरावतोय. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकात 4 चेंडूंचा सामना असोसिएशन प्रीमियर लीग 2024 अर्थातच पर्व क्रमांक 2 आपण पाहत आहोत आणि यात पर्व क्रमांक 5 चुकीची दुरुस्ती आणि इथे पुढला चेंडू
आणि यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक टप्पा हातामध्ये घेतल्यानंतर एकेरीस धाव. काय अप्रतिम खेळी पाहायला मिळते. आदेशची खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर त्याने चुकीच्या पद्धतीने 4 धावा दिल्या होत्या आणि त्या कव्हर करत असताना त्याने 3 चेंडू मात्र चांगल्या रीतीने पुन्हा एकदा हाताळलेत. पहिल्यावर 4 आला, तदनंतर डॉट आला, तदनंतर 1 आला. पृथक्करण पाहिलं तर मिश्र स्वरूपाचं राहिलेलं आहे. अजूनपर्यंत शेवटच्या षटकामध्ये चौकार किंवा षटकार मोठा फटका पाहायला मिळाला नाहीत. यावेळी पुन्हा एकदा बी मध्ये खेळत असताना लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे सुद्धा 1 धाव. खरं पाहिलं तर मृणाल आणि महेश यांनी सुरुवातीला पहिल्या चेंडूवरच्या 4 धावा घेतल्या ना, धावून त्यामध्ये त्यांची एनर्जी इतकी वेस्ट झाली की तदनंतर येणारा प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकार ही खूपच दूरवरची गोष्ट राहिली आहे. कारण की ज्यांची त्यांची शरीरयष्टी आहे आणि त्याप्रमाणे त्यांचा ॲटिट्यूड आता दिसतोय, थोडं शांत झाल्यासारखं वाटायला लागलंय. कारण की शेवटचे 2 चेंडू आहे आणि यामध्ये सामना तापवणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2 चेंडू 2 षटकार येणार की 2 चौकार येणार की मिश्र स्वरूपाचं राहणार की विकेट असणार पाहायचं आहे. आदेश सज्ज होते MIDC एंडने राऊंड द विकेट. या क्षणी हवेचा मार्ग, परंतु थेट विकेट. फलंदाज क्रमांक 2 बॅक टू दी पवेलियन. महेश बाद. शेवटचे 2 चेंडू होते आणि 2 पैकी 1 चेंडू खाल्लेला आहे तो महेश पाटील यांनी. त्यासाठी त्यांनी विकेट दिली. 9 चेंडूंचा सामना करत असताना 1 षटकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि 16 धावसंख्या वैयक्तिकपणे त्यांनी बनवल्या. तदनंतर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो प्रितेश पाटील. 1 चेंडू, त्याच्यामुळे त्याला आधीपासूनच सेट होऊन यावं लागलं आहे मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये किंचितचा बदल पहा, प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळत आहे. सनील यांच्याकडून शेवटचा चेंडूचा सामना. आदेश आणि यावेळी सरळ काय चेंडू फिरकावून दिलाय. हा येतोय वावराच्या बाहेर जाणारा शेवटच्या चेंडूवरचा षटकार. 6 धावा आणि या 6 धावाच्या ऍडिशन नंतर वादळ शाहबाज हा संघ जाऊन पोहोचलेला आहे 58 या धावसंख्येवर. करंट रन रेट पाहिला तर 14.50 आणि आपण थोडी घेणार आहोत विश्रांती. तत्पूर्वी सुपर 8 मध्ये गेलेल्या 7 संघांना विनंती असेल की आपण कृपया यायचं आहे, चिठ्ठ्या उडवण्यासाठी सज्ज राहायचं आहे. तदनंतर सुपर 8 मध्ये जाणारा शेवटचा संघ या 2 संघांमध्ये जिंकणारा संघ असणार आहे. त्याच्यामुळे आपण सुद्धा सुपर 8च्या सामन्यासाठी सज्ज राहायचं आहे. तोपर्यंत जाऊया DJ CR साऊंड यांच्याकडे आणि ऐकूया एक सुमधुर गीत. धन्यवाद DJ. वादळ शाहबाज संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय. रसिक पाटील, नईम, पंकज आहे, मृणाल आहे, प्रितेश आहे, महेश आहे, मयुरेश आहे, संतोष, सुनील, निकेश, सिद्धार्थ आणि 12वा खेळाडू अथर्व पाटील.
हे सर्व संघ मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं स्क्वॉड सुनीत 11 संघाचा जो की फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अर्थातच सनील महत्त्वाचा एक हिरो आहे. कालच्या दिवसात त्याने चांगली खेळी करू शकला नाही. दोनदा तो गोल्डन डकचा स्वीकार होताना पाहायला आपण. तदनंतर बाकीचे खेळाडू आहेत सनील पाटील, आदित्य जुईकर, मिनेश, आदेश, सुदेश, सुमित, मिलिंद, चैतन्य, सचिन, प्रतीक आणि मानव असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. सर्वप्रथम फलंदाजी करताना वादळ शाहबाज या संघाने धावा बनवल्या. त्या 4 षटकांच्या अखेरीमध्ये 58 धावा. अर्थातच जिंकण्यासाठी सुनीत 11 या संघाला 59 धावांची आवश्यकता असेल. या स्पर्धेमध्ये आपल्याला जर वर्चस्व कायम ठेवायचे असेल, तर आपली उपस्थिती कायम ठेवायची असेल, तर हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणं या दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं असणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते ती सनील आणि अर्थातच त्याच्या सोबत सुमित. एस फॅक्टर 17 नंबरची जर्सी आणि 45 नंबरची जर्सी. पाठलाग करायचं 59 धावांचं आणि ऐकूया 59 धावांचं पाठलाग कशा प्रकारे करतात द्वितीय सत्रामध्ये. ऐकूया व्हॉइस ऑफ पेड कल्पेश ठाकूर यांच्याकडून. दुसरं सत्र पाहतोय मित्रांनो आपण. ज्या मॅच मध्ये शेवटची लढत पाहतोय सुपर 8 पूर्वीची. तत्पूर्वी पुन्हा एकदा 7 कॅप्टन्सला आम्ही इन्व्हाइट करतोय. जे संघ मात्र 7 संघ सुपर 8 साठी क्वालिफाय झाले त्यांनी आपल्या या व्यासपीठासमोर यायचं आहे. आपण ही मॅच झाल्यानंतर सुपर 8चा लॉर्ड्स अर्थातच चिठ्ठ्या उडवण्याचा कार्यक्रम करणार आहोत. तत्पूर्वी 7 कॅप्टन्स जे सुपर 8 साठी क्वालिफाय झालेत त्यांनी आपण लवकरात लवकर यायचं आहे. 8वा कॅप्टन्स अर्थातच मग तो सनील पाटील किंवा रसिक पाटील या दोघांमधील एक असेल. तत्पूर्वी चालेल ही लढत पुन्हा एकदा या मॅच साठी. दोन्ही संघांना आमच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा असणार आहे. आणखी एक बिग फाईट मॅच दुसरं सत्र आपल्या समोर येते. तिथे धावा बनवायच्या आहेत. अर्थातच 59 धावा बनवायच्या आहेत 14.75च्या आस्किंग रेटनं. आणि याच धावा बनवण्यासाठी मैदानामध्ये सलामीची पहिली जोडी आपण पाहतोय. त्या अर्थातच सुमित पाटील आणि सनील पाटील अशी जोडी. तर आपल्या संघाला मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून मात्र मोमेंटम खिचून आणला. आपल्या इनिंगचा शेवट मात्र गोड केला तोच फलंदाज आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज होताना दिसेल प्रितेश पाटील. राईट मोर द विकेट सुमित यांच्यासाठी पहिला चेंडू या मॅच मधला. पहिला चेंडू मात्र स्लॅश करत असताना मात्र चेंडू स्लीपर कव्हर मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. रसिक पाटील यांच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला गेलाय. धावसंख्येत मात्र एक मात्र धाव मात्र स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय ते सुमित पाटील यांच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकतोय सनील पाटील याला नॉन स्ट्राईक एंड वरती होते. मागच्या 2 मॅच मध्ये जर पाहायला गेला तर गोल्डन डकचा शिकार झाले होते. म्हणून आज मात्र या मॅच मध्ये इम्पॉर्टंट मॅच मध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती आले. आणि जे सुमित खालच्या 3ऱ्या क्रमांकावर 4थ्या क्रमांकावरती यायचे आहे त्यांना मात्र आज मात्र प्रमोट केलं गेलंय ओपनिंग पेअरसाठी. दुसरा चेंडू प्रितेश आउटसाइड ऑफ स्टंप चांगल्या लाईन लेंथ वरती मात्र फेकलेला मात्र हा चेंडू मात्र पाहतोय. शरीरापासून दूर मात्र ठेवण्याचा प्रयत्न मात्र सनील पाटील यांच्यासाठी आपण पाहिला. तो अर्थातच प्रितेश पाटील यांचा गोलंदाजी करत असताना चांगली धावसंख्या उभारल्या असल्या कारणानं मात्र 14.75ची सरासरी गाठाची असल्या कारणानं मात्र एक षटकार 2 षटकार प्रति षटक येणं गरजेचं असणार आहे या मॅच मध्ये. आणि तो षटकार अखेर येतोय तो सनील पाटील याच्या बॅट मधून. अखेरीस 3ऱ्या मॅच मध्ये सनील याच्या बॅट मधून ही पहिली धाव आणि ती देखील षटकारानं सुरुवात. यावेळी स्लोवर पद्धतीचा चेंडू फसवा चेंडू परंतु लाईन मध्ये कुठंतरी खराबी मात्र पाहायला मिळाली. आणि अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय अर्थातच मेन अंपायर म्हणून प्रीतम पाटील कलवे. स्क्वेअर लेग अंपायर आपण पाहतोय अर्थातच राजू पाटील कामारली यांच्या माध्यमातून. तर थर्ड पंचर म्हणून आपण पाहतोय प्रशांतजी बांदेवडेकर सर. पेन सिटीला बिलॉंग करणारे तिन्ही पंच
गेल्या 3 दिवसापासून खूप चांगली अंपायरची भूमिका मात्र पार पडत असताना यावेळी सनील इज ऑन फायर. सनीलच्या बॅट मधून लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 APL षटकार. क्रिकेटमधील टी फॉर टेम्परामेंट संयम बाळगणं गरजेचं असतं. स्वतःमध्ये काहीतरी बदलाव मात्र करणं गरजेचं असतं. प्रितेश यांच्यावरती हल्ला. लागोपाठचे 2 चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाताना मात्र पाहतोय. कुठेतरी बदल मात्र कालाची गरज असते आणि हा बदल मात्र सनील पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जे सनील पाटील मागच्या 2 मॅचमध्ये गोल्डन डकचा शिकार झाले होते. भोपला देखील फोडू शकले नव्हते कारण पहिला चेंडू फेस करत होते दोन्ही मॅचमध्ये. या मॅचमध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती राहिले होते. मिरर बघा, कोणत्या तरी गाडीचा मिरर चमकतोय. हा तिथं कोणीतरी उभा राहा. 4 व्हीलरचा सनील फक्त तुम्ही बघा, माणूस उभा ठेवतोय आम्ही. अँगल चेक करा. धावसंख्या झाली 14 धावा. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लास्ट बॉल रिमेनिंग. प्रितेश बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज. यावेळी खराब चेंडू आहे. खराब चेंडू. धावसंख्येत मात्र इकडे आणखी बदलाव पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15च्या घरात. तिथं धावा बनवायच्या आहेत. त्या अर्थातच 59 धावांचं उद्दिष्ट असताना ही जोडी मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. कुठेतरी व्यत्यय येतोय रनिंगमध्ये. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर चांगली सुरुवात हे संघ दोन्ही जर पाहायला गेला तर अग्रगण्य संघ म्हणून या लीगमध्ये आपण पाहू शकतोय. पण आज हे दोन्ही संघ मात्र एकमेकांसमोर मात्र लढाई देत असताना यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू मिडॉलच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढंच चांगली फेकी, चांगला बॅकअप आणि आता मात्र थर्ड अंपायर रेफर केलं जातंय. चांगली फिल्डिंग मात्र पाहायला मिळतोय. थर्ड अंपायरचा निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोचला जाईल. आज मात्र dreamcricket.inच्या माध्यमातून मात्र सगळी टेक्निकल टीम मात्र आता मात्र आपलं कार्य चोखपणे पार पाडत असताना आपण पाहू शकतोय. सुमित यांना देखील माहीत आहे की आपला काय डिसिजन असेल, कारण कुठंतरी शॉर्ट झाले की काय असं वाटलं. कॉलिंगचा अभाव मात्र पाहायला मिळालं. जिथं क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं तिथंच मात्र कुठंतरी नो वेट मात्र या कॉलिंगचा अभाव मात्र पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र चांगल्या पद्धतीने थ्रो मात्र कलेक्ट केला आणि समेत बॅक टू द डग आउट. सुमित बाद झालेत. निराश केलं सुमित यांनी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय. एका विकेटच्या मोबदल्यात 15 धावा. आदित्य जुईकर एक्स बॅटर मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवरती कोपर एंडकडून रसिक पाटील मात्र गोलंदाज येतील. रसिक पाटील आलेत. 15 धावा धावफलकावरती पाहतोय. स्वप्ने मित्रांनो पाहायची नसतात तर स्वप्न ही सत्यात उतरवायची असतात आणि सकाळी उठल्यानंतर आपल्या समोर मात्र 2च पर्याय असतात. तीच म्हणजे जी पाहिलेली स्वप्न
त्या स्वप्नांचा पाठलाग करायचा की मात्र पुन्हा एकदा झोपून मात्र आणखी स्वप्न पाहत राहायची. आज मात्र हे दोन्ही संघ जे स्वप्न पाहिलंय आपण असोसिएशन प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व जिंकायचं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र फक्त त्यांच्याकडे आता मात्र 3 षटकं शिल्लक राहिली आहेत. ज्या संघानं मात्र हे पाहिलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नांसाठी पाहिली केलेली ही मेहनत काम करेल तो संघ मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय होताना दिसेल आणि दुसरा संघ मात्र पुन्हा एकदा असोसिएशन प्रीमियर लीगचं चॅम्पियन होण्याचं स्वप्न मात्र पुन्हा एकदा पाहत बसेल. त्यासाठी मात्र पुन्हा एकदा दुसरं षटक, दुसऱ्या षटकामध्ये स्वतः कर्णधार आयकॉन खेळाडू डिफेंडिंग चॅम्पियन रसिक पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना दिसेल. बॉलिंग ट्रॅकवरती राईट ऑफ राऊंड विकेट लेफ्ट हँडेड बॅटरसाठी आदित्य जुईकर नेट नंबर 3 मात्र मैदानामध्ये पाहतोय. धावसंख्या झाली 15, आणखी गरज आहे 44. पहिला चेंडू रसिक येतात. रसिक यांचा चेंडू शॉटअँपूल पॉवरफुल होईल का सक्सेसफुल, परंतु समोर आहेत महेश पाटील मेकिंग नो मिस्टेक. यावेळी गोल्डन डकचा शिकार होत मात्र आदित्य जुईकर बॅक टू द डग आउट. हॅलो, सिद्धेश 11 फायटर, तुम्हाला वारंवार सांगतोय वादाचे मुद्दे समोर येऊ शकतात. तुम्हाला मी प्रत्येक ठिकाणी राहायला सांगितलं, आवर्जून या साईडला 3 जणांना राहायला सांगितलेलं. स्टेज मध्ये या पॅन्डॉल मध्ये उभं राहणं म्हणजे तुम्ही व्हॉलंटिअरचं काम करताय असं आम्ही गृहीत धरणार नाही आहोत. त्वरित लगेच तुम्ही सर्व बाउंड्री लाईन कव्हर करा, अन्यथा पेनल्टीला सामोरे जा. आणखी एक चौकार, 4 धावा आदित्य जुईकर यांच्या बॅटमधून. सोळा चेंडू आणि 34 धावा. आदित्य जुईकर जे बाद होता होता वाचले आणि 10 धावा आपल्या संघासाठी जमा केल्या. आणखी एक मात्र मोठा फटका होईल का? चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, चेंडू फील्ड केला जातोय. तदवर मात्र एका धावेने मात्र अखेरीस स्ट्राईक रोटेट केली आणि 3 चेंडू आणि आतापर्यंत 11 धावा मात्र आपण पाहतोय त्या आदित्य जुईकरांच्या बॅटमधून. एक षटकार एक चौकार. तर दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर सनील पाटील याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 12 धावा, 2 षटकार मात्र सनील यांचे आपण पाहिलेत. लागोपाठचे 2 षटकार पण या षटकामध्ये पाहिले होते. आता मात्र गरज असणार आहे ते येणारे चेंडू शिल्लक आहे ते 15 आणि गरज असणार आहे ते 30 धाव्यांची गरज असणार आहे. 13.20च्या आस्किंग रेटनं मात्र आता पुढे जायचं आहे. आस्किंग रेट जो पुढे होता 14.75 होता, तो आता आस्किंग रेट जर विचार करायला गेला तर 13.20 पर्यंत येऊन ठेपलाय.
सुनील पाटील याची खेळी मात्र अत्यंत महत्त्वाची असणार आहे. दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर रसिक यांना मात्र काहीतरी करामत करून दाखवावी लागणार आहे ते आपल्या वादळ शहाबाज संघासाठी. स्लोवर पद्धतीचा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल करतोय आणि प्रितेश यांच्या पाससाठी कोणत्याही प्रकारची संधी नाही. चेंडून मात्र डिस्टन्स क्लिअर केलं बाउंड्री लाईनचं. येतोय सनील यांच्या बॅट मधून आणखी एक EPL चौकार. चांगल्या पद्धतीने चेंडू स्लॅश केला कव्हर पॉइंट रिजन मधून मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. EPL चौकार. थँक्यू डीजे. 13 चेंडू 25 धावा. हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. सेन्सेशनल क्रिकेट. एक धाव एका धावेनं मात्र षटकाची सांगता झाली. धावसंख्या पाहतोय 35 धावा 17.50च्या सरासरीने. इफ यू वॉन्ट टू सक्सेस इन लाईफ देन चेंज युअर सेल्फ नॉट अदर. तर आयुष्यामध्ये स्वतःला जर यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला बदला, दुसऱ्यांना बदलण्याकडे आपले लक्ष केंद्रित करू नका. जर कालच्या दिवसापासून जर सुनील पाटील यांच्या खेळीचा जर विचार करायला गेला तर स्ट्राईक घेत होते. पहिल्या 2 मॅचमध्ये गोल्डन डकचा शिकार झाले होते मित्रांनो. 25 धावा किती 24 धाव्यांची गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. सुनील पाटील यांच्याबद्दल बोलत होतो परंतु या मॅचमध्ये सुनील यांना माहीत होतं की आपण या 2 मॅचेसमध्ये मागच्या 2 मॅचेसमध्ये अपयशस्वी झालोय. त्याच्यामुळं आपल्याला या मॅचमध्ये मैदानावरती उभं राहायचं आहे आणि सुनील यांना देखील माहिती आहे की आपण जर मैदानावर उभं राहिलो तर समोरील संघावरती आपण दडपण आणू शकतो. कोणत्याही क्षणी ही मॅच मात्र आपण फिरवू शकतोय. यासाठी मात्र त्यांनी सुमित पाटील यांना स्ट्राईक एंडवरती ठेवलं होतं. तदनंतर मात्र दुसरा चेंडू फेस करण्यासाठी सुनील पाटील आले होते आणि आतापर्यंत सुनील यांची चांगली फलंदाजी मात्र आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 21 धावा. दुसऱ्या बाजूने आदित्य जुईकर 3 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र गरज असणार आहे ते सुनील पाटील यांनी टीम सुनीत 11 संघाला येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि धावा बनवायच्या आहेत. त्या अर्थातच 24 धावा 12च्या स्किंग रेटनं. परंतु ह्या धावा देखील रोखल्या जाऊ शकतात वादळ शहाबाज संघाच्या माध्यमातून. कारण एखादी जर विकेट इथून जरी येते तरी देखील जर पाहायला गेला तर या मॅचमध्ये काहीतरी करामत मात्र करून दाखवण्याची किमया वादळ शहाबाज संघासाठी रसिक पाटील करू शकतात. तीच किमया करण्यासाठी मात्र त्यांनी मात्र आता विश्वास दाखवलाय तो नईम बरमारे या गोलंदाजावर. कालच्या षटकामध्ये मात्र सुनील शेळके हे जायबंदी झाल्यानंतर मात्र नईम बरमारे यांनी 4 चेंडू टाकले. 4च्या 4 चेंडू डॉट बॉल फेकले होते नईम बरमारे यांनी. आज मात्र त्याच प्रकारची अपेक्षा नईम बरमारे यांच्याकडून वादळ शहाबाज या संघाला मात्र या मॅचमध्ये असू शकत आहे. परंतु समोर आव्हान असणार आहे सुनील पाटील. नईम आले राईट मोर द विकेट. तिसऱ्या षटकामध्ये जिथे धावा बनवायच्या आहेत त्या अर्थातच सुनील 11 संघाला या मॅचमध्ये मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू 24. यावेळी स्लॅश करत असताना 38 सर्कलला मात्र क्लिअर करत मात्र चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या वरून सीमारेषा पार. EPL चौकार. चार धावा आल्यात. ज्याची सुरुवात मित्रांनो शून्यातून होते ना त्याच्या शून्याला देखील किंमत देता येत असते. शून्यातून सुरुवात केली होती या मॅचमध्ये सुनील पाटील यांनी आणि या मॅचमध्ये आतापर्यंत 10 चेंडू आणि 25 धावा मात्र पाहतोय. परंतु चांगला कमबॅक मिळू शकतो या चेंडूवरती. 10 चेंडू आणि आतापर्यंत 20 धाव्यांची आणखी गरज आहे. नो चेंडू ने चेंडू आणि त्याच्या वरती मात्र तुटून पडले गेलेत.
आणि जर पाहायला गेला तर 9+6 7 धावा बहाल केल्या त्या समोर टीम सुनीत 11 संघाला आणि पाहतोय तर आणखी एक षटकार आल्यानंतर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 46. फ्री हिट येतोय. नेक्स्ट चेंडू अर्थात 10 चेंडू आणि 13 धावा. 10 चेंडू आणि 13 धावींची गरज. फ्री हिटचा बॉल आहे. चांगला चेंडू, चांगल्या पद्धतीने चेंडू काढलाय. जर मागचा चेंडू जर कदाचित नो नसता तर आणखी एक चेंडू कमी होऊ शकला असता, परंतु आणखी 9 चेंडू शिल्लक आहे. 13 धावींची गरज आहे. सिंगल डबल या षटकामध्ये उर्वरित 3 चेंडू जर मोठा फटका येत नाही ना तरी ही मॅचचा जर विचार करायला गेलात ना शेवटच्या षटकापर्यंत 10 धावा जरी राहतात ना तरी डिफेंडेबल स्कोर आपण बोलू शकतोय. 10 धावा शेवटच्या षटकामध्ये. 9 चेंडू शिल्लक आहे. 13 धावींची गरज. उडवलाय चेंडू हवेत. कॅच घेणं गरजेचं असणार आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील, परंतु तिथं देखील चूक झाली आणि अखेरीस या चुकीमुळे मात्र 4 धावांचा मात्र भुगतान मात्र भोगावा लागतोय तो वादळ शाबाज संघाला. धावसंख्या 4 धावांनी वधारते. धावसंख्या 50. थँक्यू डीजे. 8 चेंडू 9 धावा. आणखी एक, परंतु विकेट मिळाली. विकेट मिळाले. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. जिंकण्यासाठी 7 चेंडू 8 धावा. विकेट मिळाल्यानंतर आदेश मात्र मैदानामध्ये दाखल होताना दिसतील. इथून जर या चेंडूवर देखील नईम यांनी करामत केली तरी 6 चेंडूमध्ये 8 धावा. काही होऊ शकतं. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. अनिश्चिततेनं भरलेला हा क्रिकेटचा खेळ पाहतोय. 35 धावांचा खेळ केल्यानंतर मात्र अखेरीस सुनील पाटील मैदानाच्या बाहेर तंबूच्या आसऱ्याला जाताना दिसतील, परंतु मॅच सेट करताना दिसतेच सुनील पाटील आपल्या संघासाठी, अर्थातच सुनीत 11 संघासाठी. कॅप्टन्स नॉक्स मात्र देत असताना सुनील पाटील 35 धावांची खेळी मात्र 14 चेंडूमध्ये 4 चौकार आणि 3 षटकार सुनीलच्या बॅटमधून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत ते अर्थातच 7 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 9 धावेंची गरज. 7 चेंडू 9 धावा. 7 चेंडू आणि 9 धावा. आदेश नेक्स्ट बॅटर. शेवटचा चेंडू. या चेंडूवरती काय करामत करतात. अति महत्त्वाचा चेंडू दोन्ही संघांसाठी. ज्या संघाच्या बाजूने जाईल ना चेंडू त्या संघाच्या बाजूने मोमेंटम शिफ्ट होताना दिसेल. लास्ट बॉल नईम. चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू येतोय सरळ पॅव्हिलियनला सलामी देण्यासाठी आणि गिफ्ट करून देतोय हा सुनीत 11ला षटकार आदेश यांच्या बॅट मधून. आता मात्र गरज असणार आहे येणारे 6 चेंडू 3 धावा. सहा चेंडू आणि 3 धावेंची गरज. वाटलं होतं या चेंडूवरती जर काही झालं ना तर ही मॅच मात्र रफ अँड टफ मात्र पाहायला मिळाली, परंतु आदेश येता क्षणी मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रेट हिट मात्र पाहायला मिळाला. सरळ सुनीत 11च्या डगआउटमध्ये मात्र प्रेक्षक कमाल कॅच देखील पाहायला मिळाला, परंतु आता मात्र गरज असणार आहे ती 6 चेंडू शिल्लक आणि फक्त 3 धावा शिल्लक राहिलेल्या आहेत, परंतु इथून देखील करामत करू शकतोय आणि हीच करामत करण्यासाठी मात्र गोलंदाज मात्र इन्व्हाइट केले जात आहे. तो गोलंदाज असणार आहे पंकज टेंगले. गोलंदाजी ट्रॅकवरती राईट ऑफ राऊंड विकेट गोलंदाजी करतात आदित्य जुईकर. त्या आदित्य जुईकर यांचा झेल टिपला होता, परंतु झेल टिपत असताना महेश पाटील यांचा पाय मात्र बाउंड्री लाईनवरती राहिल्या कारण मात्र तो षटकार त्यांना वादळ शाबाज संघासाठी मोजावा लागला होता. पुढच्या चेंडूवर एक चौकार मात्र आदित्य जुईकर यांच्या बॅटमधून थर्डमॅन क्षेत्रातून आला होता. पुढच्या चेंडूवरती एक सिंगल. अशा पद्धतीने 3 चेंडू आणि 11 धावा आतापर्यंत आदित्य जुईकर यांच्या आपण पाहतोय, परंतु आता बनवायचे आहेत येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ते 3.
गोलंदाज वापरला जातोय पंकज टिंगले. राईट अप राऊंड विकेट पंकज यांना करामत करावी लागणार आहे या मॅच मध्ये. हलक्या हाताने चेंडू स्टेअर केला. एकच धावची की सिंगल मात्र पाहायला मिळाली. मोठा फटका मारण्याच्या नादात जर विकेट गेली तर कदाचित आपण आपला संघ मात्र अडचणीत आणू शकतोय, कारण क्रिकेटचे नियम बदललेत. क्रिकेटचे नियम बदलल्या कारणानं मात्र येणाऱ्या पुढील फलंदाजांना मात्र विकेट गेल्यानंतर मात्र स्ट्राईक एंडवरती राहणं गरजेचं असतं. म्हणजे समोरील फलंदाजांवरती गोलंदाज दडपण टाकू शकतात. आणि अशाच प्रकारच्या मॅचेस ज्या वेळी शेवटच्या मोक्याच्या क्षणी विकेट जातात ना, त्यावेळी मात्र नवीन फलंदाजाला आल्यानंतर मात्र प्रश्नचिन्ह पडत असतो की मोठा फटका खेळायचा की सिंगल डबलला प्राधान्य द्यायचं. मग तिथून प्रेशर देखील येत असतो आणि त्या प्रेशरमध्ये विकेट जाण्याची संभावना देखील असते आणि डॉट बॉल देखील येण्याची संभावना असते. आणि अशाच पद्धतीचे जर डॉट बॉल आले तर समोरील संघ हवी होत असतो. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आदेशांच्या बॅटमधून निघालेला चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि अखेरीस दुसरी धाव कंप्लीट करत मात्र ही मॅच मात्र फिनिश करून दिली. आदेशांच्या बॅटमधून निघाल्या तर 2 चेंडू आणि मॅच विनिंग 8 धावा. आणि सुनीत 11 हा संघ 8वा संघ ठरतोय ज्यानं मात्र सुपर 8 मध्ये आपला संघ दाखल केलाय. 8